नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आसान भाषा मी या चॅनेलवरती. तर आज आपण ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन हा टॉपिक शिकणार आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण ट्रान्सफॉर्मरचा एक बेसिक ओव्हरव्ह्यू घेतला की ट्रान्सफॉर्मर नक्की असतो काय, त्याचा फंक्शन काय, व्होल्टेज आणि करंट कसं स्टेप डाऊन करतो, त्याचे क्लासिफिकेशन्स आपण व्हेरियस टाइप्स ऑफ क्लासिफिकेशन्स पाहिले. ठीक आहे, तर या लेक्चरमध्ये आपण ट्रान्सफॉर्मरची कन्स्ट्रक्शन पाहणार आहे. ओके, तर आपण टॉपिक चालू करूयात. तर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला हे दिसत असेल, हा एक बेसिक ट्रान्सफॉर्मर असतो. आपण जो रिप्रेझेंट करतो तो असा असतो, पण जो ओरिजिनल असतो त्याचा त्याचा फोटो तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल. ठीक आहे, तर जो ओरिजिनल तो तसा असतो ऍक्च्युअल मध्ये, पण आपण जे इलेक्ट्रिकली रिप्रेझेंट करतो तो असा रिप्रेझेंट करतो. ओके, नाव हा N1. आता हा जर तुम्ही ट्रान्सफॉर्मर बघितला तर या ट्रान्सफॉर्मरचे मेन तुम्हाला पार्ट सांगतो कोणते असतात, की कोर. कोर हा म्हणजे हा जो चौकोन बॉक्स दिसतोय तुम्हाला, हा म्हणजे कोर असतो. ठीक आहे, हा V1 म्हणजे व्होल्टेज अप्लाइड असतं E1. V1 म्हणजे प्रायमरी साईडला आपण जे व्होल्टेज अप्लाइड करतो ते, ही प्रायमरीची वाइंडिंग आहे बघा. ही जी वाइंडिंग अशी वाउंड केली मी, ती प्रायमरीची वाइंडिंग वाउंड केली प्रायमरी साईडला. ही सेकंडरी वाइंडिंग आहे, ही सेकंडरी साईडला वाउंड केली. ठीक आहे, तर हे मी इथनं व्होल्टेज अप्लाइड करतोय. इथं जे व्होल्टेज आहे या वाइंडिंगच्या इथलं ते आहे E1. हा आहे प्रायमरीचा करंट. ह्या टर्न्स किती आहेत म्हणजे 1 2 3, या नंबर ऑफ टर्न्स ज्या आहेत त्या N1 आहेत. सेकंडरी साईडचे ज्या टर्न्स आहेत त्या N2 आहेत. सेकंडरी साईडला जे व्होल्टेज इंड्युस्ड होणार आहे ते आहे E2. आणि या टर्मिनलला आपण लोड कनेक्ट करतो. ठीक आहे, इथे आपण लोड कनेक्ट करतो. आता इथं मी सेकंडरी वाइंडिंग ही ओपन ठेवली आहे, पण जनरली जो लोड असतो तो इथे सेकंडरी साईडला कनेक्ट केलेला असतो. ठीक आहे, तर आपण बघूयात हा N1. नोमेनक्लेचरमध्ये N1 म्हणजे काय असतं, तर टर्न्स ऑफ अ प्रायमरी वाइंडिंग. ठीक आहे, N2 म्हणजे काय असतं, टर्न्स ऑफ अ सेकंडरी वाइंडिंग. ठीक आहे, ही प्रायमरी वाइंडिंग, ही सेकंडरी वाइंडिंग. आणि हा जो ट्रान्सफॉर्मर आहे यामध्ये हे जे डॉटेड दिसतंय ते आहे फ्लक्स. हा फ्लक्स सेटअप करायचा असतो या कोरमध्ये. ओके, असं ते आपण वर्किंगमध्ये तुम्हाला मी व्यवस्थित सांगेल की काय कसा फ्लक्स सेटअप होतो वगैरे, ते आपण वर्किंगमध्ये पाहूयात. त्यापूर्वी आपण याचे प्रत्येक पार्टचं इम्पॉर्टन्स आपण बघून घेऊयात. ठीक आहे, की कोर, हा कोर म्हणजे नक्की काय असतो. ठीक आहे, कोर हा एक असा हे असतो. कोरचं मेन फंक्शन काय असतं सांगतो. प्रोव्हाइड अ पाथ फॉर द मॅग्नेटिक फील्ड टू फ्लो. हा जो फ्लक्स आहे ना, या फ्लक्सला सेटअप करण्यासाठी जो पाथ लागतो तो आपल्याला कोर देतो. ठीक आहे, कोर म्हणजे काय असतो, की या फ्लक्सला सेटअप होण्यासाठी प्रोव्हाइड आपण जो पाथ करतोय ना, हा फ्लक्स फ्लो होण्यासाठी जो पाथ आपण प्रोव्हाइड करतोय तो कोर करतो. ठीक आहे, विच इज नेसेसरी फॉर इंड्युसिंग व्होल्टेज बिटवीन टू वाइंडिंग्स. या कोरमुळेच या वाइंडिंगमध्ये व्होल्टेज तयार होतं आणि या वाइंडिंगमध्ये व्होल्टेज तयार होतं. या कोरमुळे. ठीक आहे, मग हा कोर कसा असला पाहिजे जनरली आयडेंटिकली, म्हणजे आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये कोर कसा पाहिजे, की ज्याच्यामध्ये फ्लक्स हा खूप फास्ट सेटअप होईल. आलं लक्षात, फ्लक्सला अपोजिशन काहीच नाही राहणार. हा जो फ्लक्स आहे ना या कोरमध्ये खूप फास्ट सेटअप होईल, त्याला अपोजिशन काहीच नाही राहणार. आपल्याला असा आयडेंटिकली पाहिजे असतो. पण आपण जो प्रॅक्टिकली यूज करतो तो कोणता असतो, CRGO. कोणता, CRGO म्हणजेच कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेड सिलिकॉन स्टील. ठीक आहे, कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेड सिलिकॉन स्टील. हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हे विचारतात CRGO कोरचं मटेरियल कोणतं असतं. कोर CRGO सिलिकॉन स्टीलचा बनलेला असतो. ओके, नाव हे झालं कोरचं फंक्शन. आलं लक्षात. तर हे CRGO कोल्ड रोड म्हणजे काय, त्याच्यावरचे प्रोसेस केलेले असतात. आधी थंड करतात, परत रोल वगैरे करून. ते एवढं इन डेप्थ काहीच नाही विचारतात आपल्याला, फक्त हे नाव विचारतात CRGO सिलिकॉन स्टील. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे की या मटेरियलचा जर कोर वापरला तर फ्लक्स पटकन सेटअप होतो आणि तेच आपल्याला हवं असतं. म्हणून आपण CRGO सिलिकॉन स्टील आपण त्या मटेरियलचा कोर यूज करतो. ठीक आहे, नाव नेक्स्ट वाइंडिंग. या वाइंडिंग, ही प्रायमरी वाइंडिंग आहे आणि ही आहे सेकंडरी वाइंडिंग. तर या ज्या दोन्ही वाइंडिंग असतात, या दोन वाइंडिंग जनरली हाय कंडक्टिव्ह मटेरियलच्या बनलेल्या असतात. का, कारण की यांचं फंक्शन काय असतं, की ह्यांनी करंट कॅरी केला पाहिजे. ठीक आहे, करंट कॅरी केला पाहिजे, ह्याचा रेजिस्टन्स या वाइंडिंगचा कमी असला पाहिजे. कारण की जास्त करंट कॅरी करण्यासाठी त्याचा रेजिस्टन्स कमी हवा आहे. त्यामुळे या हायली कंडक्टिव्ह वाइंडिंग असतात. जनरली कॉपरच्या वाइंडिंग यूज केलेल्या असतात. ओके, आता हे इथं आपण हे ऍक्च्युली हे जे दाखवते हा असाच ट्रान्सफॉर्मर नसतो. जो ट्रान्सफॉर्मर ऍक्च्युअल मध्ये असतो ना तो खूप वेगळा असतो. हे आपण इलेक्ट्रिकली आपल्याला समजावं म्हणून हे आपण असं रिप्रेझेंट करतो. आलं लक्षात. तर यामध्ये कसं असतं, की ऍक्च्युअली तुम्हाला माहिती आहे का, या दोन टाईपच्या वाइंडिंग असतात नेहमी. दोन टाईपच्या वाइंडिंग म्हणजे कोणत्या, एक असते लो व्होल्टेज वाइंडिंग आणि एक असते हाय व्होल्टेज वाइंडिंग. आलं लक्षात. तर
काय असतं की प्रॅक्टिकली काय केलेलं असतं सांगतो तुम्हाला. हो का, ही जी डायग्राम आहे ही व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर हा जो कोर आहे, या कोरवर नाही का आपण हा हा जो पार्ट आहे, एवढा पार्टला जर आपण कट केलं व्हर्टिकली, जर आपण उभं असं कट केलं आणि जर आपण झूम करून पाहिलं साईडून, तर हे आपल्याला असं दिसतं की हा एक कोर आहे ना, या कोरवर आतमध्ये एक वाइंडिंग असते सुरुवातीला. म्हणजे ही अशी एक वाइंडिंग असते, अशी, परत ही अशी, एवढी गोल अशी. ठीक आहे. अशी गोल अशी एक वाइंडिंग या कोरच्या वरती वाउंड केलेली असते. म्हणजे तुम्हाला सांगतो का, हा पेन आहे ना, हा पेन म्हणजे कोर कन्सिडर करा. ठीक आहे. हा जो कोर आहे ना उभा, हा व्हर्टिकल, हे फक्त व्हर्टिकल कन्सिडर करा. त्याआधी तुम्हाला एक सांगतो, हा जो कोर असतो ना, या कोरचा जो व्हर्टिकल पार्ट जो असतो ना, हे उभं असतं, हे उभं, ह्याला आपण लिंब म्हणतो इलेक्ट्रिकलच्या भाषेमध्ये. आणि हे जे आडवं असतं ना, ह्याला योक म्हणतो. ठीक आहे. हे उभं असतं ते लिंब असतं. मग हा जो लिंब आहे ना, तो मी असं तुम्हाला दाखवतोय. ठीक आहे. या लिंबवर एक वाइंडिंग वाउंड केलेली असते पहिली. तर ही जी पहिली वाइंडिंग वाउंड केली ना याच्यावर, ती असते नेहमी एल व्ही वाइंडिंग, म्हणजे लो व्होल्टेज वाइंडिंग. ती अशी ह्याच्यावर अशी ही आपण केलेली असती, या लिंबवरती आपण वाउंड केलेली असते. आणि या एल व्ही वाइंडिंग वरती अनदर अजून एक दुसरी वाइंडिंग असते. ठीक आहे. तर ती असते एच व्ही वाइंडिंग. आलं लक्षात. हे तुम्हाला समजण्यासाठी मी असं दाखवलं बरं का. म्हणजे एक ही ही एक वाइंडिंग आहे ना, म्हणजे हा एक योक आहे आपला. ठीक आहे. हा योक आहे, ह्याच्यावर एक अशी एक वाइंडिंग अशी एक वाउंड केली. ठीक आहे. ही एक वाइंडिंग वाउंड केली, त्याला म्हणायचं एलव्ही वाइंडिंग. आणि ह्याच्यावरती अजून एक, आता माझा हात म्हणजे दुसरी वाइंडिंग, तर ती यावरती मी अशी पुन्हा एक वाउंड केली, ती असते हाय व्होल्टेज वाइंडिंग. ठीक आहे. असं जनरली याचं रिप्रेझेंटेशन असतं. होप्स तुम्हाला समजलं असेल, मी ट्राय केलंय तुम्हाला समजून सांगायचं. हे असं याचं मेन कन्स्ट्रक्शन असतं. हे दोन्ही साईडला केलेलं असतं, प्रायमरी साईडला प्लस सेकंडरी साईडला, दोन्ही साईडला केलेलं असतं. पण हे असं का असतं? एक प्रश्न काय पडायला पाहिजे की हाय व्होल्टेज वाइंडिंग आत आणि लो व्होल्टेज वाइंडिंग बाहेर, असं का नाही? लो व्होल्टेज आत आणि हाय व्होल्टेज बाहेर, असं का? काय होतं, लो व्होल्टेज वाइंडिंग जे असतं ना, तर त्याला व्होल्टेज कमी असल्यामुळे त्याच्यामध्ये इन्सुलेशन, आता एक तुम्हाला माहिती का, तुम्ही या दोन वाइंडिंग एकमेकाच्या वर आपण डायरेक्टली प्लेस नाही करू शकत, डायरेक्ट मध्ये काही मीडियम न ठेवता. का? कारण की या दोन्ही वाइंडिंग शॉर्ट सर्किट होऊन जाईल. या दोन्ही वाइंडिंग म्हणजे बघा, ही एक वाइंडिंग आहे आणि माझा हात म्हणजे एक वाइंडिंग आहे. या दोन वाइंडिंग एकमेकाला अशा टच झाल्या तर शॉर्ट सर्किट झालं. आलं लक्षात. मग जनरली आपण काय करतो की हा जो कोर आहे, हा कोर, या कोरच्या जवळ अशी एलव्ही वाइंडिंग वाउंड केलेली असते या कोरवरती, या योकवरती अशी. आलं लक्षात. एलव्ही वाइंडिंग वाउंड केल्यामुळे नक्की काय होतं की त्याला जे इन्सुलेशन लागणार आहे, व्होल्टेज कमी असल्यामुळे इन्सुलेशन पण आपल्याला कमी लागतं. आलं लक्षात. म्हणून आपण लो व्होल्टेज वाइंडिंग आतमध्ये लावतो आणि हाय व्होल्टेज वाइंडिंग बाहेर का लावतो. मग तुम्ही म्हणाल त्याला इन्सुलेशन, आपल्या या हाय व्होल्टेज वाइंडिंग आतमध्ये काय नाही लावत, कारण की त्याला इन्सुलेशन लेवल जास्त लागते, त्यामुळे आपण आत नाही लावत. मग हे आतमध्ये तरी सुद्धा लावू शकतो आपण, असं काही नाही की हाय व्होल्टेज वाइंडिंग आपण बाहेरच लावतो, आतमध्ये सुद्धा लावू शकतो. पण काय होणार, हा जो योक आहे ना, हा जो लिंब आहे ना, या लिंबच्या वरती तुम्हाला अधिक इन्सुलेशनचा थर द्यावा लागणार मोठा, त्याच्यावरती मग हाय व्होल्टेज वाइंडिंग आपल्याला वाउंड करावी लागणार. मग ते काय होतं की कॉस्ट इफेक्टिव्ह खूप, म्हणजे कॉस्ट कॉस्ट त्याची खूप जास्त जाणार आणि ते इफेक्टिव्ह पण नाही राहणार. म्हणून आपण काय करतो, लो व्होल्टेज वाइंडिंग ही आतमध्ये लावतो आणि हाय व्होल्टेज वाइंडिंग ही बाहेरमध्ये लावतो. आलं लक्षात. मग ज्यावेळी आपण हाय व्होल्टेज वाइंडिंग बाहेर लावतो, त्यावेळी ही लो व्होल्टेज वाइंडिंग ही स्वतः एक ऍक्ट करते इन्सुलेशन सारखी. त्यामुळे हाय व्होल्टेज वाइंडिंग आपण बाहेर लावतो, जेणेकरून काय होणार आहे, हे सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे. हाय व्होल्टेज वाइंडिंग प्लेस अवे फ्रॉम द कोर आणि लो वाइंडिंग इज लो एलव्ही वाइंडिंग म्हणजे लो व्होल्टेज वाइंडिंग इज प्लेस्ड ॲज नियरर टू द कोर. का? टू अवॉइड द इन्सुलेशन रिक्वायरमेंट. आपल्याला जास्त इन्सुलेशन नाही द्यावं लागतं. इन्सुलेशन म्हणजे नक्की काय असतं की कंडक्टरला, म्हणजे दोन कंडक्टर शॉर्ट न होण्यासाठी एक मध्ये आपण इन्सुलेशन लावतो, की जेणेकरून त्या दोघांमध्ये एक डिफरन्स राहील नेहमी. आलं लक्षात. ते दोन्ही शॉर्ट नाही होणार, म्हणजे करंटच्या फ्लोला अपोज करण्याचं काम करतं. त्याच्यामुळे हाय व्होल्टेज वाइंडिंग ही आपण बाहेर प्लेस करतो. ठीक आहे. नाव ते ते तर तुम्हाला समजलं, हाय व्होल्टेज वाइंडिंग आपण बाहेर प्लेस करतो. नाव दुसरा एक पॉईंट असतो की लॅमिनेशन म्हणून. लॅमिनेशन म्हणजे काय, जो मगाचा तुम्ही कोर बघितला ना, हा असा कोर होता, हा जो कोर असतो, या कोरच्या वरती आहे ना असे लॅमिनेशन केलेले असतात. ठीक आहे. म्हणजे असे या टाईपचे असे, हे रफ मध्ये तुम्हाला दाखवते, याला असे लॅमिनेशन प्रोव्हाइड केलेलं असतं. तर ते लॅमिनेशन का प्रोव्हाइड करतो आपण, कारण की ते ईडी करंट लॉसेस कमी होण्यासाठी.
एडी करंट लॉसेस कमी होण्यासाठी आपण लॅमिनेशन प्रोव्हाइड करतो. मग एक्झाममध्ये काय विचारतात, लॅमिनेशन काय यूज करतो, नेहमी एक लक्षात ठेवा, जिथं लॅमिनेशन शब्द येईल ना तिथे एडी करंट हा शब्द येईल. लॅमिनेशन कशाला करतो, एडी करंट लॉसेस कमी करण्यासाठी करतो. हे तुम्हाला मी सांगणार आहे, जसं आपण पुढे जाईल ना तसं तुम्हाला मी सांगणार आहे लॅमिनेशन कसं एडी करंट लॉस कमी करतात ते. आणि हे जे लॅमिनेशन असतात ना हे एकदम थिन असतात, एकदम पातळ असतात. म्हणजे ते किती 0.35 mm टू 0.5 mm ही साईज सुद्धा कधी कधी विचारलेली. तर ह्या साईज मध्ये असतात ते लॅमिनेशन आपण यूज करतो. ठीक आहे. नाव नेक्स्ट कॉन्झर्वेटर, हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत बरं का कॉन्झर्वेटरवरचे. तर हा कॉन्झर्वेटर म्हणजे नाही तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल बघा कॉन्झर्वेटर कसा असतो आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये कुठे बसवलेला असतो. तर जसं तुम्ही बघू शकता की कॉन्झर्वेटर हा ट्रान्सफॉर्मरच्या अप्पर साईडला म्हणजे टॉप साईडला बसवलेला असतो. मेन ट्रान्सफॉर्मर जो टँक आहे ना त्या टँकच्या वरती बसवलेला असतो तो असतो कॉन्झर्वेटर. तर तो वरती का बसवलेला असतो, कॉन्झर्वेटर म्हणजे नक्की काय असतो की तो ऍक्ट ॲज अ रिझर्वायर म्हणून ऍक्ट करतो ट्रान्सफॉर्मरचा. आलं लक्षात. रिझर्वायर म्हणजे नक्की काय, तो कॉन्झर्वेटरचं मेन फंक्शन काय असतं की एक सांगतो, ट्रान्सफॉर्मर जो असतो तो नेहमी चालू असतो. त्याच्यावर लोड असू नसो आपल्याला सेकंडरी साईडला व्होल्टेज हवं आहे ना, मग आपल्याला ट्रान्सफॉर्मर चालू ठेवावा लागतो. मग काय होतं, जर आपण लोड जास्त कनेक्ट केला म्हणजे आपलं घर म्हणजे सुद्धा एक लोड आहे. आलं लक्षात. लोड म्हणजे काय की करंट. आपल्या घरामध्ये करंट येतो ना, म्हणजे आपल्या घरामध्ये आपण जे डिव्हाइस चालू करतो प्रत्येक डिव्हाइसमध्ये करंट फ्लो होतो. आलं लक्षात. मग जर आपण जास्त डिव्हाइसेस चालू केले घरातले, फ्रीज, इस्त्री वगैरे पूर्ण सर्व म्हणजे सोसायटीमध्ये सर्वांनी चालू केले, आलं लक्षात, तर काय होणार की लोड वाढला ट्रान्सफॉर्मरवरचा लोड वाढला म्हणजे काय झालं की ट्रान्सफॉर्मर मधला करंट वाढला. म्हणजे ट्रान्सफॉर्मर जो करंट सप्लाय करणार आहे ना तो करंट पण वाढला. मग करंट वाढल्यामुळे काय झालं, I²RT म्हणजे हा जो हीट असते, हीटला आपण I²RT ने दाखवतो ना. करंट वाढल्यामुळं हीट पण वाढली पर्टिक्युलर टाइमसाठी. बरोबर, हीट वाढली. त्याच्यामुळे काय होतं, आता त्याच्या ट्रान्सफॉर्मरच्या हे जे तुम्ही बघितलं ना या वाइंडिंग अशा असतात, ह्या त्या वाइंडिंग ज्या असतात ना ऍक्च्युअली मध्ये या ट्रान्सफॉर्मरच्या, या वाइंडिंग ज्या असतात या आपण ऑइलमध्ये बुडवलेल्या असतात. म्हणजे जो बॉक्स असतो ना बाहेरचा मेन टँक, त्या मेन टँकमध्ये या वाइंडिंग असतात आणि या वाइंडिंगच्या वरती असं पूर्ण ऑइल असतं. ऑइलमध्ये या बुडवलेल्या असतात. मग काय होतं, जर हीट वाढली ना तर ऑइल काय करतं, ती हीट काढून घेण्याचं काम करतं, एक्स्ट्रॅक्ट करण्याचं आणि वाइंडिंगला थंड करण्याचं काम करतं. जास्त हीट नाही होणार तर या वाइंडिंग पण जळू शकतात. आलं लक्षात. त्यामुळे काय करतं, ऑइल आहे ना हे हीट काढून घेण्याचं काम करतं. म्हणजे हे ऑइल हीट काढून घेण्याचं काम काम करतं ना, एअरचा व्हॉल्यूम वाढतो आणि काय होतं, ऑइलची लेवल अप व्हायला लागते. म्हणजे जो टँक असतो ना, या टँकमध्ये सुरुवातीला मिडियम लेवलला ऑइल होतं. म्हणजे सपोज हा जर एक माझा टँक आहे, असा ऑइलचा टँक आहे, यामध्ये ऑइल असं इथपर्यंत होतं. इथं माझ्या वाइंडिंग आहेत या इथं पूर्ण. ठीक आहे, हे माझं ऑइल आहे. जसं जसा माझा ट्रान्सफॉर्मर जास्त हीट होईल ना तसं हे ऑइलचं लेवल माझं वाढत वाढत जातं. ऑइलचं लेवल काय होणार, वाढत वाढत जाणार. आणि हे ऑइलचं लेवल या टँकपेक्षा पण जास्त वाढायला लागतं, या टँकच्या बाहेर जायला लागतं. म्हणून आपण काय केलेलं असतं, या मेन टँकच्या वरती अजून एक सप्लिमेंटरी टँक लावलेला असतो. जसं तुम्ही कॉन्झर्वेटर बघितला मगाशी. तर हे जे ऑइल वाढतं ना ते एक्सेसिव्ह ऑइल आहे ना, एक्सपांड झालेलं ऑइल, एक्सपान्शनमुळे झालेलं जे ऑइल आहे ना ते ऑइल त्या कॉन्झर्वेटर टँकमध्ये जातं. ठीक आहे. मग एक्सपान्शन झालेलं ऑइल साठवण्याचं काम करतं कॉन्झर्वेटर. आणि त्यानंतर ज्या वेळेस ते लोड आपला कमी झाला, ट्रान्सफॉर्मरचा लोड कमी झाला, तर त्यानंतर लोड कमी झाल्यानंतर हीट कमी झाली. मग त्यानंतर ज्यावेळी आपलं ऑइल छान थंड व्हायला लागतं त्यावेळी ते ऑइल त्या कॉन्झर्वेटरमधनं पुन्हा खाली 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 या मेन टँकमध्ये यायला लागतं. आलं लक्षात. तर हा मेन फंडा आहे कॉन्झर्वेटरचा. म्हणजे ते काय करतं की एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन जे ट्रान्सफॉर्मरच्या ऑइलचं जे होतं कशामुळे, लोडमुळं, तर ते बिअर करण्याचं काम कॉन्झर्वेटर करतं. की एक्सपान्शनमुळे जे ऑइल जे एक्स्ट्रा बाहेर वाढत, म्हणजे ऑइलची लेवल जी वाढत चालली ते ऑइल कॉन्झर्वेटरमध्ये जातं. तुम्हाला एमपीएससी मध्ये सुद्धा यावर प्रश्न विचारलेला आहे कॉन्झर्वेटरवरती. 3 स्टेटमेंट दिले होते आणि त्यातला एक क्वेश्चन कॉन्झर्वेटरवरती विचारलेला. तर हे त्याचं मेन फंक्शन आहे की तो काय करतो, ऑइलची जी लेवल वाढली तर ते ऑइल त्यामध्ये साठवून ठेवण्याचं काम करतो त्या कॉन्झर्वेटरमध्ये. आणि ज्यावेळी ऑइल कमी कमी होईल, ठीक आहे, म्हणजे हीट कमी होईल त्यावेळी ते पुन्हा कॉन्झर्वेटर काय करतो, त्यातलं जे ऑइल आहे ते पुन्हा त्या ह्याच्यामध्ये मेन टँकमध्ये पुन्हा पाठवण्याचं काम करतो गरजेनुसार. आणि लक्षात. तर हे त्याचं मेन फंक्शन आहे कॉन्झर्वेटरचं. ठीक आहे.